पुढल्या बातमीकडे मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडीवर उतारा लवकरच। बर्फीवाला आणि गोखले पुलाची जोडणी अंतिम टप्प्यात। 26 फेब्रुवारी 2024 ला गोपाळकृष्ण गोखले पुलाचं एक मार्गिका सुरू करण्यात आली होती। मात्र त्याच्या लगत असलेला अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूल आणि सीडी बर्फीवाला या पुलाच्या उंचीत 2.5 मीटरची तफावत आल्यानं पालिकेला टीकेचा सामना करावा लागला। दोन्ही पुलाच्या उंचीमध्ये तांत्रिक कारण असल्याचं सांगत पालिकेनं विजेटीआय संस्थेचा अहवालानंतर काम सुरू केलं। 2 दिवसांपूर्वी पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी या बांधकामाची पाहणी केली आणि या पुलाचं काम आता अंतिम टप्प्यात आहे। मात्र वाहतुकीसाठी हा पूल कधी सुरू होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एक लेन चालू झाली पण बर्फीवाला लेनच्या इथे काहीतरी त्यांचं मेजरमेंट काही जुळलं नाही, त्याच्यामुळे तो रस्ता बंद करण्यात आला। त्याच्यामध्ये सोशल मीडियावर पण यांचं भरपूर हसू झालेलं आहे, प्रशासनाचं हसू झालेलं आहे। आता एवढं सर्व करून सुद्धा आताही ते काम पूर्ण झालेलं नाहीये। अजून ट्रॅफिक, आज जो लोखंडवाला इथून येणारी ट्रॅफिक सकाळच्या वेळेत तुम्ही पाहिलीत तर भरपूर ट्रॅफिक जाम असते, त्याच्यामुळे नाहक त्रास होतो। इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी, पाहूया। बहुचर्चित बहुप्रतीक्षित गोखले उड्डाण पूल 26 फेब्रुवारी 2024 ला खुला करण्यात आला होता। मात्र त्यालगत असलेला सीडी बर्फीवाला पूल आणि गोखले उड्डाण पूल यामध्ये 2.5 मीटरची उंचीची तफावत असल्याचं दिसून आलं। त्यानंतर पालिकेच्या विजेटीआय संस्थेनुसार या पुलाचं काम करण्यास सुरुवात झाली। 2 दिवसापूर्वी पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी या पुलाची पाहणी केली। त्यानंतर पालिकेने कंत्राटदाराला लवकरात लवकर या पुलाचं बांधकाम करण्याचे आदेश दिलेत। आता यानंतर या पुलाचं बांधकाम अंतिम टप्प्यात असल्याचं दिसून आलंय। मात्र हा पूल रहदारीसाठी कधी खुला होईल हे पाहणं महत्त्वाचं राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट डॅरिल मिरांडासह महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।